खूप सुंदर अशी मूर्ती बघतायत। सगळ्या प्रकारची लोणची पण अवेलेबल आहेत। अच्छा मॅच केल्यावरती खूप 1100 रुपीज। हे बघा बघा ही स्वामींची पण आहे स्टॉल आहे। हे बघा भाजणीचं थालीपीठ आहे इकडे। हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण ना ठाण्यामध्ये उपवनला आलेलो आहे आणि इकडे ना संस्कृती आर्ट फेस्टिवल चालू आहे। म्हणजे उपवन फेस्टिवल, संस्कृती आर्ट फेस्टिवल असं याला बोललं जातं। खूप मोठं हे फेस्टिवल असतं आणि याची 10 जानेवारी पासून चालू झालंय। 10, 11, 12, 13 असं 4 दिवसासाठी हे आर्ट फेस्टिवल इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि हे सकाळी 11 वाजता चालू होतं ते संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत हे आर्ट फेस्टिवल चालू असतं। आणि इकडे खूप सारे आहेत ना फूड स्टॉल, त्यानंतर प्रोडक्टचे स्टॉल आणि असे वेगवेगळे सेल्फी स्टँड आणि खूप आकर्षक लाइटिंग इकडे बघायला मिळते। तर चला आता आपण जाऊया आणि बघूया या आर्ट फेस्टिवल मध्ये यावर्षी आपल्याला काय बघायला मिळतंय ते। तर हे बघा ही आहे ना याची एंट्रीचा हा गेट आहे। तुम्ही गेट बघू शकता। हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार, संस्कृती आर्ट फेस्टिवल विहंग ग्रुप कडनं हे आर्ट फेस्टिवल इकडे भरवण्यात आलेलं असतं। आणि याची डेट बघू शकता, जानेवारी 10, 11, 12, 13 असं 4 दिवसासाठी हे संस्कृती आर्ट फेस्टिवल इकडे भरवण्यात आलेलं आहे। आणि तुम्ही इकडेच रोडवरती बघू शकताय बघा, रोड पासूनच येत ना इथे हे वेगवेगळे प्रोडक्ट घेऊन इकडे बसलेले आपल्याला बघायला मिळतात। ये मोर का कितने का है? 150 रुपए का। हे बघा हे मोराचे शोपीस आहेत फायबरचे, 150 रुपयाला एक। और ये हाथी 500 रुपए का जोड़ी। और ये छोटा वाला अच्छा आहे बघा 200 रुपये जोडी आहे। असे शोपीस आपल्याला इकडे बघायला मिळतात। हे बघा अशा आहेत ना खूप साऱ्या शाळांमधनं आहेत ना इथे डान्स प्रोग्राम वगैरे पण चालू असतात। आणि आतमध्ये आल्यानंतर ना इथे तुम्ही महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती बघतायत। एकदम मस्त मोठी भव्य दिव्य मूर्ती आहे ही महाराजांची इकडे स्टार्टिंगलाच आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर तुम्ही प्रत्येक ठिकाणी आहेत ना असे पोस्टर वगैरे आपल्याला बघायला मिळतात, सेल्फी स्टँड। आणि हा आहे ना इथे एक हॉल आहे, स्टेज परफॉर्मन्स या इकडे सगळे स्टेज परफॉर्मन्स होतात। आणि आहे ना स्टार्टिंगलाच आहेत ना इथे हे बुक फेअर आपल्याला बघायला मिळतं। पिक 1 बुक फॉर 200 रुपीज आणि 500 ला 3 बुक असे वेगवेगळे बघा खूप मोठं बुक स्टॉल आपल्याला बघायला मिळतंय। त्यानंतर ह्या बाजूला इथे एक सेल्फी स्टँड आहे आणि पूर्ण तुम्ही उपवन लेक बघू शकता। पूर्ण सगळीकडे ना आपल्याला लाइटिंग बघायला मिळते। आणि ह्या बाजूला लेफ्ट साइडला आहेत ना सगळे स्टॉल लागलेले बघायला मिळतात। आणि इकडे बघा असे वेगवेगळे स्टॉल आहेत। हा आहे ना मातीच्या भांड्यांचा स्टॉल आहे। हे बघा सगळे मातीचे शोपीस आहेत। त्यानंतर असे हे बघा हे असे शोपीस इकडे लावण्यात आलेले आहेत। हे बघा ही अशी ड्रॉइंग काढून मिळते, सिंगल 250 रुपीजला एक आहे। लाईव्ह तुमच्या समोर इकडे बनवली जाते। हे बघा आहे ना खामकर मसाल्याचा स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळतो। बघा किती व्हरायटी आहे बघा मसाल्यांमध्ये। यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले अवेलेबल आहेत। आणि यांची प्राइस आहे ना 185 रुपीज, 200 रुपीज, 150 रुपीज अशी यांची प्राइस रेंज बघायला मिळते। हे बघा लोणच्यांमध्ये किती प्रकार आहेत बघून घ्या। सगळ्या प्रकारची लोणची पण अवेलेबल आहेत। त्यानंतर न्यू दिल्ली कुल्फी बघायला मिळते। बघा ही दिल्लीची कुल्फी आहे। तर कितने का एक? 30 रुपये आहे बघा। 30 रुपयाला एक कुल्फी आहे एवढ्या मोठ्या साईजची। त्यानंतर इथे ना गोगलगाय वुडन टॉयजचा स्टॉल आहे। इकडे बघू शकता तुम्ही सगळे आहेत ना वुडन टॉयज इकडे बघायला मिळत आहेत। खूप सुंदर सुंदर आहे ते बघा, सगळे वूड पासून बनवलेले आपल्याला बघायला मिळत आहेत सगळे। दादा ही डॉल कितीला आहे? 1100 रुपीज। हे बघा 1100 रुपीजला ही डॉल आहे। आणि लाकडापासून लहान मुलांच्या खेळण्यांपासून आहेत ना शोपीस सगळे आयटम इकडे अवेलेबल आहेत।
त्यानंतर आहे ना हा सोलर प्रोडक्टचा स्टॉल आहे, तुम्ही इकडे बघू शकता. हे सगळे आहेत ना सोलारचे दिवे आहेत ना हे बघा, सोलार दिवे आहेत आणि त्यांची प्राइस पण इकडे लावलेली बघायला मिळते बघा. 750 रुपीजला आहे आणि हे वुडनचं त्याच्या खालती सोलर पॅनल असतो ना, हे बघा याच्या खाली सोलर पॅनल असतो. अच्छा हा 10 ते 12 तास. अच्छा, मॅच केल्यावरती खूप मस्त. हा समईमध्ये पण आहेत ना, समईची कॉस्ट पण 850 रुपीज पासून स्टार्टिंग आहे ना. हे बघा 1200 रुपीज वाली आहे. त्यानंतर हा दिवा तुम्ही बघू शकता 700 रुपीजला आहे. अच्छा USB वरती आहे, खूप मस्त आहे बघा. USB वरती हा दिवा आहे, 700 रुपीज ना, 700 रुपीज. त्यानंतर हा छोटा बघा गणपतीचा आहे, त्याच्यामध्ये लाईट्स पण आहेत ना फ्रेम सकट, खूप मस्त. ही 950 रुपीजला आहे, सोलार वरती आहे ना. पूर्ण हे सगळे प्रोडक्ट आहेत ना आपल्याला सोलार वरती बघायला मिळतात. ही कॅन्डल पण बघू शकता 750 रुपीजची आहे. हे बघा हे संज्योती ब्रँडचा आहे, यांचा नंबर आहे त्याच्यावरती आणि ॲड्रेस दिलेला आपल्याला बघायला मिळतोय. हे बघा इकडे एक हा सेल्फी स्टँड आहे, त्यानंतर हा सेल्फी स्टँड आहे. म्हणजे पूर्ण उपवन लेक वरती आहेत ना तुम्हाला हे असे वेगवेगळे आहेत ना सेल्फी स्पॉट बघायला मिळतील. इकडे आहेत ना ड्रेस मटेरियलचा पण हा स्टॉल आहे बघा, वेगवेगळे ड्रेस मटेरियल इकडे आहेत. त्यानंतर आहे ना ह्या स्टॉलवरती तुम्ही बघतायत ना इकडे अशा आपल्याला नेम प्लेट्स वगैरे बघायला मिळतात, ॲक्रेलिक मध्ये आहेत आणि तुम्ही वेगवेगळे पॅटर्न त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. हे बघा ही स्वामींची पण आहे, खूप सुंदर काम चालू आहे त्यांचं, तिकडे बघू शकताय बघा. हे स्वतः आता बनवत आहेत त्याचं. आणि दादा यांची रेंज काय असते? 2500 के आसपास आहे बघा. 2500 रुपीज पासून आहे ना यांची रेंज चालू होते. असे वेगवेगळे प्रोडक्ट इथे बघायला मिळतात. हे बघा इकडे खरवसचा स्टॉल आहे, त्यानंतर कंदी पेढे आहेत, कुर्ती, ज्वेलरी, वेगवेगळे स्टॉल बघायला मिळतात. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मराठवाडा स्पेशल व्हेज नॉन व्हेज हॉटेल. इथे हे स्टॉल अजून लागायचे बाकी आहेत. इकडे आता सगळे आहेत ना फूड स्टॉल चालू होतात. दिल्ली चाटचा स्टॉल आहे हा. हे बघा भाजणीचं थालीपीठ आहे इकडे, शेगाव कचोरी, पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत, असे सगळे तिकडे आपल्याला आहेत ना. बघा स्वतः तिथे मांडा पुरणपोळी पण बनवत आहेत. त्यानंतर ही कोथिंबीर वडी आहे. खूप मस्त मस्त फूड प्रोडक्ट आहेत ना आपल्याला इथे बघायला मिळतात.
इकडे तुम्ही बघाल ना, हा पाण्यामध्ये ना, तलावामध्ये इकडे स्टेज बांधलेला आहे आणि तिकडे सगळेच ना हे ऑडियन्स बसलेले आपल्याला बघायला मिळतात. इथे स्टेज शो चालू होतो. खूप मस्त स्टेज शो असतो, स्टेज परफॉर्मन्स असतो आणि पूर्ण तुम्ही उपवन लेक बघू शकता. सगळीकडे ना अशी लाइटिंग आपल्याला बघायला मिळते. शक्ती, संयम, एकाग्रता, सामर्थ्य या सगळ्याचं अतिशय उत्तम प्रात्यक्षिक सादरीकरण, त्याचं दर्शन या निमित्ताने, या मर्दानी खेळांच्या निमित्ताने आपल्याला घडतंय. We'll have your performance on Virasat stage बहुत जल्दी. संस्कृती विवाह प्रतिष्ठान वाद्य पथक